श्री स्वामी समर्थ. नमस्कार बालमित्रांनो. आपण इथे तिसरीच्या आपल्या सभोवतालचे जग भाग 1 याच्यामधील पाठ 5वा निवारा मानवाचा याच्या पाठ्यपुस्तकाखालील प्रश्नांची उत्तरे व स्वाध्याय सादरीकरण करणार आहोत. त्याच्या आधी माझ्या या स्वामी समर्थ क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, खूप खूप अभ्यास करा. चला करूया सुरुवात. निरीक्षण करा. खाली चित्र दिलेले होते आणि त्याच्या खाली प्रश्नांची उत्तरे दिलेली होती. त्यांची प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सांगते आहे. वाघ कोठे राहतो? उत्तर, वाघ जंगलातील नैसर्गिक गुहेत राहतो. दुसरं, सुगरण पक्ष्याचा खोपा कोठे असतो? उत्तर, सुगरण पक्ष्याचा खोपा बाभळीच्या किंवा काटेरी झाडाच्या फांदीला सुरक्षित ठिकाणी टांगलेला असतो. तिसरं, पक्षी स्वतःचे घर कसे बनवतात? उत्तर, पक्षी स्वतःचे घर बनवण्यासाठी गवत, काड्या, दोरे आणि कापूस यासारख्या साहित्याचा वापर करून ते विणून स्वतःचे घर बनवतात. चौथा आहे, गायी व म्हैस कोठे राहतात? उत्तर, गाय व म्हैस मानवाने तयार केलेल्या गोठ्यात राहतात. सांगा पाहू. आता मानव आपली घरे कोठे कोठे बांधतो? उत्तर, मानव आपली घरे मैदानात, जमिनीवर, टेकडीवर, नदी किनारी, शहरात आणि ग्रामीण भागात अशा वेगवेगळ्या ठिकाणी बांधतो. प्राणी निवारा कुठे शोधतात? उत्तर, प्राणी जंगलात, झाडावर, नैसर्गिक गुहांमध्ये, झाडांच्या ढोलीत किंवा डोंगराच्या कपारीत निवारा शोधतात. तिसरा प्रश्न आहे, मानवी वस्त्या नदी किनारी का असतात? उत्तर, मानवी वस्त्या नदी किनारी असतात कारण तिथे माणसाला आणि त्याच्या पाळीव प्राण्यांना पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी व शेतीसाठी मुबलक पाणी सहज उपलब्ध होते. हे माहिती करून घेऊया. घर बांधण्यासाठी कशा कशाचा उपयोग करतात? घर बांधण्यासाठी दगड, बांबू, लाकूड, गवत, शेण, माती, विटा, सिमेंट, वाळू, लोखंड, खडी आणि कौले इत्यादी साहित्याचा उपयोग करतात. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या परिसरातील घरे कोणत्या साहित्यापासून बनवलेली आहेत? उत्तर, आमच्या परिसरातील घरे प्रामुख्याने सिमेंट, वाळू, विटा, दगड, लोखंड, खडी आणि कौले किंवा सिमेंटचे पत्रे या साहित्यापासून बनवलेली आहेत. ग्रामीण व शहरी भागातील घरे मानव आपल्या संरक्षणासाठी परिसरातील साहित्य वापरून घरे बांधतो. तर ग्रामीण भागातील घरे हे ग्रामीण भागात घर बांधताना बहुतांश ठिकाणी स्थानिक साहित्याचा वापर केला जातो. वापरले जाणारे साहित्य दगड, बांबू, लाकूड, गवत, शेण, माती, झावळ्या व कौले इत्यादी. आणि ही घरे प्रामुख्याने निसर्गाशी सुसंगत व गरजेनुसार बांधलेली असतात. या घरांना आपण कच्ची घरे असे म्हणू शकतो. तर शहरी भागातील घरे प्रामुख्याने पक्की व आधुनिक साहित्याचा वापर करून बांधलेली असतात. वापरले जाणारे साहित्य सिमेंट, वाळू, विटा, लोखंड, खडी, काच, स्टील इत्यादी. शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे इमारती उभ्या बहुमजली स्वरूपात बांधलेल्या असतात आणि ही घरे अधिक मजबूत, टिकाऊ व दीर्घायुषी असतात. उजळणी करूया. प्रश्न अ आणि आ. स्वाध्याय, रिकाम्या जागा भरा आणि घरांचे वर्गीकरण. पहिला आहे, ऊन, वारा, पाऊस व थंडी यापासून रक्षण होण्यासाठी मानवाला निवाऱ्याची गरज असते. त्याचं उत्तर आहे, पूर्ण वाक्य आहे, निवाऱ्याची गरज असते की नाही. दुसरा आहे, लाकूड, माती, दगड व बांबू इत्यादी साहित्यापासून बनवलेली घरे कच्ची असतात. कच्ची ही तिची रिकामी जागा आहे. शहरी भागातील घरे प्रामुख्याने सिमेंटची असतात. सिमेंट ही त्याची रिकामी जागा आहे. मुंग्या निवाऱ्यासाठी स्वतःचे घर बनवतात. त्यास आपण वारूळ म्हणतो. वारूळ ही त्याची रिकामी जागा आहे. आता चित्रांचे वर्गीकरण करून योग्य रिकाण्यात बरोबर चिकून करायचे आहे. सुगरण पक्ष्याचा खोपा कसा आहे? तर नैसर्गिक, हे कच्चे घर आहे. दुसरं, झोपडी हे मानव निर्मित आहे आणि कच्चे घर आहे. बहुमजली इमारत हे मानव निर्मित आहे आणि पक्के घर आहे. वाघाची गुहा ही नैसर्गिक आहे. पक्के घर सिमेंटचे हे मानव निर्मित असून ते पक्के घर असते. उजळणी करू. यामधला प्रश्न ई व ई एका वाक्यात उत्तरे आणि थोडक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला आहे, पृथ्वीवर प्रत्येक माणसाला राहण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर,
पृथ्वीवर प्रत्येक प्राण्याला राहण्यासाठी निवाऱ्याची गरज असते. दुसरं, ग्रामीण भागातील घरे बांधण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते? ग्रामीण भागातील घरं बांधण्यासाठी स्थानिक दगड, बांबू, लाकूड, गवत, शेण, माती, झावळ्या व कौले इत्यादी साहित्य लागते. तिसरं, कोणत्या प्रकारच्या घरांचा टिकाऊपणा जास्त असतो? उत्तर, पक्क्या घरांचा, जी विटा, सिमेंट, लोखंड व वाळू यांनी बांधलेली असतात त्यांचा टिकाऊपणा जास्त असतो. थोडक्यात उत्तरे लिहा. मधलं पहिलं, तुमच्या घराच्या बांधकामासाठी कोणकोणते साहित्य वापरले आहे? उत्तर, आमच्या घराच्या बांधकामासाठी प्रामुख्याने विटा, सिमेंट, वाळू, खडी, लोखंडी सळ्या, लाकूड, काच आणि पाणी या साहित्यांचा वापर केला आहे. दुसरं, कच्ची घरे व पक्की घरे यातील फरक लिहा. उत्तर, कच्चे घर हे माती, बांबू व गवत यासारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या स्थानिक साहित्यापासून बनते व त्यांचा टिकाऊपणा कमी असतो. तर पक्के घरे विटा, सिमेंट, वाळू व लोखंडापासून बनते आणि ते वादळ, पाऊस यापासून सुरक्षित व दीर्घकाळ टिकणारे मजबूत असते. तिसरा आहे, तुम्हाला घर बांधायचे असेल तर तुम्ही कोणत्या साहित्याचा वापर कराल? उत्तर, मला घर बांधायचे असेल तर मी जास्त सुरक्षित, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे पक्के घर बांधण्यासाठी विटा, सिमेंट, वाळू, खडी, लोखंड व दर्जेदार लाकूड यांचा वापर करेल. उजळणी करूया. प्रश्न आहे, परिसरात घरांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्याची कारणे काय? त्यामुळे निसर्गावर काय परिणाम होतील? उत्तर, कारण वाढती लोकसंख्या, शहरीकरण व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरांची गरज व संख्या वेगाने वाढत आहे. निसर्गावरील परिणाम, घरे बांधण्यासाठी जंगले तोडली जात असल्याने प्राणी बेघर होत आहेत. तसेच जमिनीचे काँक्रिटीकरण झाल्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही आणि पर्यावरणाचा समतोल बिघडून प्रदूषण वाढते. कसा वाटला तुम्हाला मुलांनो स्वाध्याय? चला, भरपूर अभ्यास करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.